नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा टी पेपर 1 साठी IMP प्रश्नांची टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. परिसर अभ्यास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, आजचा जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्या नवीन अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, हे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी परिसर अभ्यासाचे विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पहा, मुरलीकांत पेटकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? मुष्टियुद्ध, भालाफेक, गोळाफेक, सर्व. पहा, मुरलीकांत पेटकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. पहा, मुरलीकांत पेटकर हे मुष्टियुद्ध, भालाफेक, गोळाफेक या सर्व खेळाशी संबंधित आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शीतल देवी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भालाफेक, गोळाफेक, तिरंदाजी, क्रिकेट. चला सांगा, शीतल देवी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिरंदाजी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय? शहाजीराजे, मालोजीराजे, संभाजीराजे, खंडोजीराजे. सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचे नाव काय? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मालोजीराजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चौथा, खालीलपैकी जेजुरी येथील प्रसिद्ध तलाव कोणता? सांगा, टॉप बावडी, मल्हार गौतमेश्वर, सैराट, उदक. पहा, खालीलपैकी जेजुरी येथील प्रसिद्ध तलाव कोणता? त्याचं अचूक उत्तर आहे मल्हार गौतमेश्वर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पहा, प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांनी पुणे येथे स्थापन केलेली स्वयंसेवी संस्था कोणती? पहा, पर्याय आहेत वनराई, गायरान, वन उत्सव, रायवन. सांगा, केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांनी पुणे येथे स्थापन केलेली स्वयंसेवी संस्था. पहा, या 5व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वनराई ही संस्था स्थापन केली आहे. त्यानंतर वॉटर मॅन ऑफ इंडिया, भारताचे जलपुरुष असे कोणाला म्हटले जाते? अण्णा हजारे, पोपटराव पवार, डॉक्टर राजेंद्र सिंह, बाबा आमटे. वॉटर मॅन ऑफ द इंडिया, भारताचे लोहपुरुष असे कोणाला म्हणतात? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजेंद्र सिंह. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, 10 मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा केला जातो? जलदिन, जलसंधारण दिन, मृदासंधारण दिन, मृदा दिन. पहा, 10 मे हा दिवस महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा केला जातो? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जलसंधारण दिन. त्यानंतर तमिळनाडूमध्ये बैलपोळ्याला काय म्हणतात? तमिळनाडूमध्ये बैलपोळ्याला काय म्हटलं जातं? मोटू पोंगल असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला 9वा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे, पंजाबी लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने कोणता पदार्थ असतो? डाळ भात, डाळ रोटी, भात मासे, इडली सांबर. पंजाबी लोकांच्या आहारात प्रामुख्याने कोणता पदार्थ असतो? पहा, त्याचं अचूक उत्तर आहे डाळ रोटी, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पहिली भारतीय कोण? खशाबा जाधव, अभिनव बिंद्रा, कर्णम मल्लेश्वरी, सायना नेहवाल. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खशाबा जाधव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 11वा, कोनेरू हम्पी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस, हॉकी, बुद्धिबळ, क्रिकेट. चला सांगा, कोनेरू हम्पी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस, हॉकी, बुद्धिबळ, क्रिकेट. दिव्या देशमुख कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे 13वा प्रश्न, नागालँड आणि मेघालयमधील कोणते नृत्य प्रसिद्ध आहे? बिहू नृत्य, लावणी नृत्य, घुमर नृत्य, बांबू नृत्य. नागालँड आणि मेघालयमधील कोणते नृत्य प्रसिद्ध आहे? चला सांगा, त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांबू नृत्य. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू झाली? मुंबई, गोवा, कोलकाता, पुणे. भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू झाली? त्याचं अचूक उत्तर आहे कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिली मेट्रो सुरू झाली. पहा, अत्यंत रॅपिड फास्ट प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. हेच प्रश्न तुम्हाला टी पेपर 1 साठी असणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. चला, पुढचा प्रश्न आहे, टाटा एअरलाइन्स या विमान कंपनीची स्थापना केव्हा झाली? 1970, 1932, 1936, 1981. पहा, टाटा एअरलाइन्स या विमान कंपनीची स्थापना झाली 1932, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, मेघदूत हे महाकाव्य कुणी रचले? कालिदास, चरणदास, मोहनदास, देवीदास. मेघदूत हे महाकाव्य कुणी रचलं? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कालिदास. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, बाबू गेनू यांचे आडनाव काय होते? चव्हाण, साने, साबळे, सैद. पहा, बाबू गेनू यांचं आडनाव काय होतं?
कमेंट करून तुम्ही उत्तर द्यायचं आहे. चव्हाण, साने, साबळे, कैद, सईद. पहा बाबू गेनू यांचे आडनाव होतं सईद. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? सांगा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. संविधान समितीची स्थापना कुणी केली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. संविधान समितीची स्थापना कुणी केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर 20वा प्रश्न आहे. संत गाडगे महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? अहिल्यानगर, पुणे, अमरावती, नागपूर. पहा, संत गाडगे महाराजांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? तर त्याचं अचूक उत्तर आहे अमरावती, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 21वा प्रश्न आहे. पहा, चिपको आंदोलन केव्हा झाले? 1973, 1932, 1936, 1981. पहा, चिपको आंदोलन केव्हा झालं? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1973. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? चला सांगा, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? 6 जून, 5 जून, 7 जून, 4 जून. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? त्याचं अचूक उत्तर आहे 5 जून. केव्हा? 5 जूनला या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे वडाचे झाड कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, अहिल्यानगर, पुणे, अमरावती, नागपूर. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे वडाचे झाड कुठे आहे? तर त्याचं अचूक उत्तर आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमधील पहा, संगमनेरमधील पेमगिरी या ठिकाणी हे सर्वात मोठं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं वडाचं झाड अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील पेमगिरी या गावी आहे. पहा, त्यानंतर सालुमर्दा ठिम्मक्का या पर्यावरणवादी नेता कोणत्या राज्यातील आहेत? सालुमर्दा ठिम्मक्का पर्यावरणवादी नेत्या कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्नाटक या राज्यातील आहे. त्यानंतर 25वा प्रश्न आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती हा अभंग कोणाचा आहे? संत रामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम. याचं अचूक उत्तर आहे संत तुकाराम, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. 26वा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आणि आपल्याला सोपा वाटतो परंतु आपण चुकी करतो. पहा, 35, 36, 37, 34. सांगा, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 35 जिल्हे. आहेत का 35? नाही. तर आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. किती? तर 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 36 जिल्हे आहेत. किती? 36. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती आहेत? तर 36 जिल्हे आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील राज्यफूल कोणते? तामन, जारूळ, बोंडारा, सर्व. पहा, तामन या फुलालाच हे नाव आहेत. पहा, जारूळ, बोंडारा म्हणजे सर्व. काय खालीलपैकी महाराष्ट्राचं राज्यफूल कोणतं? पहा, तामन येईल, जारूळ येईल, बोंडारा येईल. हे सर्व फुलं काय येतं महाराष्ट्राचं. त्या बोंडारालाच काय म्हणतात? तामन, जारूळ म्हटलं जातं. पहा, म्हणजे सर्व. त्यानंतर 28वा प्रश्न आहे. राष्ट्रीय स्वच्छता दिन केव्हा साजरा केला जातो? 1 जानेवारी, 13 जानेवारी, 30 जानेवारी, 30 जून. पहा, 28वा प्रश्न आहे. राष्ट्रीय स्वच्छता दिन केव्हा साजरा केला जातो? याचं अचूक उत्तर आहे 30 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्वच्छता दिन साजरा केला जातो. त्यानंतर 29वा प्रश्न आहे. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 2 ऑक्टोबर 2012, 2 ऑक्टोबर 2010, 2 ऑक्टोबर 2013, 2 ऑक्टोबर 2014. चला सांगा, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? 29वा प्रश्न आहे. त्याचं अचूक उत्तर आहे 2 ऑक्टोबर 2014, पर्याय क्रमांक 4 2 ऑक्टोबर 2014. त्यानंतर पहा, 30वा प्रश्न आहे. पहा, काय 30वा प्रश्न? तर खालीलपैकी 8 पाय असलेला प्राणी कोणता? पहा, हे साधे साधे प्रश्न आपल्याकडून याच्या चुका होतात परंतु ह्या चुका टाळायच्यात याच्यासाठी आपण हे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. खालीलपैकी 8 पाय असलेला प्राणी कोणता? विंचू, खेकडा, उंदीर, गोम. चला सांगा, खालीलपैकी 8 पाय असलेला प्राणी कोणता? पहा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंचू हा 8 पाय असलेला प्राणी आहे. खेकडा व शेवंडा यांना किती पाय असतात? सांगा, खेकड्याला किती पाय असतात? 10, 6, 8, 4. सांगा, खेकड्याला किती पाय असतात? खेकडा व शेवंडा यांना किती पाय असतात? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 10 1. पर्याय क्रमांक 1 10. खेकड्याला किती पाय असतात? 10. गोचिड व कोळी यांना किती पाय असतात? 10, 6, 8, 4. सांगा, किती पाय असतात? तर गोचिड आणि कोळी यांना 8 पाय असतात, पर्याय क्रमांक 3. पहा, म्हणजे
जे कीटक असतात, त्याचबरोबर हे काही खेकडा, विंचू, गोचीड, कुळी यांना किती पाय असतात हे महत्त्वाचं आहे पहा बरं का. म्हणजे आपण या साध्या साध्या चुका त्या ठिकाणी करू शकतो. विंचवाला 8 पाय असतात, खेकडा, शेवंडा यांना 10 पाय असतात, गोचीड, कुळी यांना 8 पाय असतात. पहा हे लक्षातच ठेवायचं आहे. अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वपूर्ण टी पेपर 1 साठी हे जे प्रश्न आहेत ते आपण पाहिलेले आहेत. जरी प्रश्न सोपे वाटत असले तरी देखील त्या ठिकाणी चुका होण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणून त्या ठिकाणी टीचा जो निकाल आहे तो निकाल कमी लागत असतो. परंतु आपल्या या टेस्ट सिरीजमुळं नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि परिसर अभ्यास असतील, त्याचबरोबर मराठी असेल किंवा इतर सर्व विषयामध्ये मार्क वाढवण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहतात. धन्यवाद. थँक्यू.